भारत ओमान दरम्यान सर्वसमावेशक आर्थिक भागीदारी करारासह एकूण 7 सामंजस्य करार करण्यात आले। यात सागरी वारसा आणि संग्रहालय विषयक करार, कृषी आणि कृषी संलग्न क्षेत्रांविषयीचे करार, उच्च शिक्षण, दोन्ही देशातल्या औद्योगिक महासंघादरम्यान करार आणि भरडधान्य सहकार्यविषयक करार अशा करारांचा समावेश आहे। दोन्ही नेत्यांच्या करारविषयक बैठकीनंतर भारत ओमाननं संयुक्त निवेदनही जारी केलं आहे। भारत ओमान संबंधांना नव्या उंचीवर घेऊन जाणाऱ्या CEPA अर्थात भारत ओमान सर्वसमावेशक आर्थिक भागीदारी करारावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ओमान भेटीत मोहर उमटले। या करारामुळे उभय देशांमध्ये नवा विश्वास, नवी ऊर्जा, व्यापाराला गती, गुंतवणुकीसाठी विश्वास आणि प्रत्येक क्षेत्रात संधीची नवी दारं खुली होतील असा विश्वास पंतप्रधानांनी व्यक्त केला आहे। ते आज ओमानची राजधानी मस्कत इथे भारत ओमान व्यवसाय मंचात बोलत होते। हा करार तरुणांसाठी प्रगती, नवोन्मेष आणि रोजगाराच्या संधी निर्माण करेल आणि उभय देशातली वारशाला समृद्ध भविष्याकडे घेऊन जाईल असं ते म्हणाले। आज हम एक ऐसा ऐतिहासिक निर्णय ले रहे हैं जिसकी गूंज आने वाले कई दशकों तक सुनाई देगी। कॉम्प्रिहेंसिव इकोनॉमिक पार्टनरशिप एग्रीमेंट यानी सीपा हमारी पार्टनरशिप को 21वीं सेंचुरी में नया विश्वास, नई ऊर्जा से भर देगा। ये हमारे साझा भविष्य का ब्लूप्रिंट है। ये हमारे ट्रेड को नई गति देगा, इन्वेस्टमेंट को नया भरोसा देगा और हर सेक्टर में अवसरों के नए द्वार खोलेगा। सीपा हमारे नौजवानों के लिए ग्रोथ, इनोवेशन और एम्प्लॉयमेंट के अनेक नए अवसर बनाएगा। धोरण आणि उद्योग हातात हात घालून चालतात तेव्हा सहकार्य नवा इतिहास घडवतं। भारत जेव्हा स्वतःचा विकास करतो तेव्हा मित्रांना भागीदार बनवतो असं सांगत भारत वेगानं वाटचाल करत असताना जगासाठी, विशेषतः ओमानसाठी त्यात विशेष संधी आहेत असं पंतप्रधान म्हणाले। भारत ओमान सहकार्याला नव्या उंचीवर घेऊन जायचे असं सांगत ऊर्जा सुरक्षा आणि अन्न सुरक्षेच्या संभाव्य जागतिक आव्हानांवर मात करण्यासाठी एकत्र येऊन भारत ओमान नवोन्मेष केंद्र सुरू करता येईल असं पंतप्रधानांनी सुचवलं। फूड सिक्योरिटी भी है। आने वाले समय में ये एक बड़ा ग्लोबल चैलेंज बनने जा रहा है। क्या हम मिलकर इंडियन ओमान एग्री इनोवेशन हब बना सकते हैं? इससे ओमान की फूड सिक्योरिटी को मजबूती मिलेगी और भारत के एग्री टेक को ग्लोबल मार्केट तक पहुंचाने में मदद मिलेगी। फ्रेंड्स, एग्रीकल्चर तो एक सेक्टर है, ऐसे ही हर सेक्टर में इनोवेशन को बढ़ावा देना जरूरी है। ऐसे में क्या हम ओमान इंडिया इनोवेशन ब्रिज की स्थापना कर सकते हैं? भारतानं गेल्या काही वर्षात केवळ आर्थिक धोरणच बदललं नाही तर आपला आर्थिक DNA देखील बदलला। त्याचा परिणाम म्हणून जागतिक अनिश्चिततेच्या काळात भारत वेगानं वाटचाल करत आहे असं ते म्हणाले। त्यांनी भारतात गेल्या 11 वर्षात झालेल्या सुधारणांबद्दल माहिती दिली।